सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 195 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता झालं बाबा एकदाचं अर्जुनराव आणि मयुरीचं लग्न. मग सगळे निघाले. एकमेकांना मारलेल्या गाठीमुळं अर्जुन मयुरी एकमेकांसोबतच फिरत होते. ती बसली की तो बसायचा, ती उठली की तो उठायचा. आणि अर्जुन म्हणाला, मयू मला गाणं म्हणायचं आहे. मयुरी म्हणाली, मग म्हणा ना, तुम्हाला कोणी अडवलं आहे? तो म्हणाला, इथेच म्हणू. मयुरी म्हणाली, हो त्यात काय, म्हणा बरं, मलाही ऐकायचं आहे तुमचं गाणं. अर्जुन हसून म्हणाला, मयू अगं मला जोराची वॉशरूमला लागली आहे, काय करू ग? आणि हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, हे होय अर्जुनराव, आता गाठ सोडल्यावरच जायचं, कारण असं एकट्याने जायचं नाही. आणि अर्जुन म्हणाला, मग त्यात काय अवघड आहे, थांब मी सोडतो की, असं म्हणून तो स्वतःच गाठ सोडायला लागला. तशी मयुरी ओरडून म्हणाली, अहो अशी नसते गाठ सोडायची, 5 सुवासिनींनी गाठ सोडायची असते, तेही घरी गेल्यावर. अर्जुन म्हणाला, मग तोपर्यंत मी काय करू, मग चल तू पण माझ्यासोबत आतमध्ये. ती हसली आणि म्हणाली, लाज वाटते का तुम्हाला, आता मी काय तुमच्यासोबत टॉयलेटमध्ये येऊ की काय, तेही या वेशात? आणि तो म्हणाला, अगं खरंच खूप लागली आहे, काहीतरी पर्याय असेल ना? मग ती म्हणाली, थांबा ही घ्या सुपारी, सोबत ठेवा, तुमचं ते उपरणं आणा इकडे आणि पटकन जाऊन या. तसा तो गेला आणि मोकळा होऊन परत आला. आणि त्याला बघून सचिन म्हणाला, अर्जुन झालं गाणं म्हणून? आणि अर्जुन म्हणाला, सुटलो रे बाबा, हुश्य. आणि पुन्हा त्यानं उपरणं खांद्यावर घेतलं आणि म्हणाला, मयू हे घे आता तुझी सुपारी. आणि मग म्हणाला, ए मयू ही सोय चांगली आहे बरं का, बायको नसली की सुपारी चालते होय, जिथं बायकोला घेऊन जाऊ शकत नाही तिथं सुपारी. ती म्हणाली, तसं शास्त्रात लिहिलं आहे की पूजेला वगैरे बायकोला अडचण असेल आणि पूजा टाळता येत नसेल तर अशी सुपारी चिमटीत घेऊन नवरा बसतो पूजेला. आणि अर्जुन म्हणाला, मग बायकोशिवाय हनीमून करायचं असेल तर सुपारीसोबत केला तर चालतो का? मयुरी थोडी हसली आणि म्हणाली, चालतं, मी जाते आता माझ्या माहेरी, तुम्ही करा सुपारीसोबत हनीमून. मग अर्जुननं दोघांची गाठ आणखीन घट्ट बांधत म्हणाला, आता तुझी सुटका नाही मयुराणी, 7 जन्म. मग आता तिची आई बाबा निघाले होते. त्यांना निरोप देण्यासाठी मयुरी उभा राहिली आणि तिच्यासोबत अर्जुनही उभा राहिला. बाबांच्या हातातून अर्जुननं आशूला घेतला आणि आशू रडायला लागला. त्याची मांडी दुखली ना? मयुरी म्हणाली, अहो जरा हळू, त्याच्या मांडीला हात नका लावू. मग बाबा म्हणाले, अर्जुन चला निघतो आम्ही, आता तरी तुझ्या मनात काही अपूर्ण इच्छा नाही ना राहिली? आता तुझी बायको सर्वार्थानं तुझी बायको आहे, सगळ्या विधींसह. आणि मयुरीच्या आईकडे पाहून म्हणाले, आणि सौ तुम्ही सुद्धा, आता हा तुमचा जावई आहे, कळलं? आता पूर्वीसारखी कटुता ठेवू नका मनात. त्यानं आता तुमच्या मुलीशी रीतसर मागणी घालून लग्न केलं आहे. आता राग सोडा आणि मोठ्या मनानं दोघांना आशीर्वाद द्या. आणि आता मयुरीच्या आईचं डोळे भरून आले. मयुरी म्हणाली, आई अगं रडतेस काय अशी, मी काय पहिल्यांदा जाते का सासरी? आई म्हणाली, तुला नाही कळणार ग, मुलगी एकदा नांदायला गेली काय आणि माहेरी येऊन सारखी सासरी गेली काय, आईला कायम रडूच येतं, कारण तिच्या काळजाचा तुकडा असता तो असा दूर जाताना पाहून भावना अनावर होतात. आता सुखाने संसार करा पुन्हा एकदा. अर्जुन म्हणाला, आई तुमच्या काळजाचा तुकडा आता माझ्या काळजाचा तुकडा आहे की नाही, मग मी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवीन, नका काळजी करू तुम्ही. आई म्हणाली, कसलीच काळजी नाही रे अर्जुन मला तिची, पण आई आहे ना मी, म्हणून थोडे अश्रू आले, बाकी काही नाही. मयुरीची वहिनी म्हणाली, मयुरीताई आता पुन्हा माहेरी केव्हा येणार? आणि अर्जुन म्हणाला, आता दुसऱ्यांदा पाळणा हल्ल्यावरच मयुरी, म्हणजे आम्ही दोघं येऊ डिलिव्हरीसाठी. काय मयू बरोबर ना? आणि आई तुम्हाला अजिबात जास्त वाट पाहावी लागणार नाही यावेळी बरं का, आम्ही लवकरच पाळणा हलवायचं मनावर घेऊ. तसे सगळे हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, मयू अगं तू रडणार नाहीस का, पाठवणी आहे ना तुझी, हा पण एक विधी असतो बरं का. आणि मयुरी हसायला लागली आणि म्हणाली,
आता मला नाही येत रडायला, त्याला मी काय करू? तुम्ही आयुष्यात आल्यापासून रडणं ते कसलं माहीतच नाही. आता अश्रू येतात डोळ्यात, पण फक्त तुमच्या काळजीने आणि खूप खूप हसल्यावर. आणि मग आता सगळे गेले. चैतन्य आणि सचिनसुद्धा बायकांना घेऊन पुढे गेले हनीमूनच्या तयारीसाठी. मग सुंदर अशा अर्जुनच्या सजवलेल्या गाडीमध्ये अर्जुन मयुरी बसले. राहुल ड्रायव्हिंग करत होता आणि त्या गाडीवर लिहिलं होतं अर्जुन मयुरी जस्ट मॅरिड. आणि मयुरीनं हळूच अर्जुनचा हात पकडला आणि त्यानं तिच्या हाताकडे पाहिलं आणि पुन्हा आवेगाने तिचा हात दाबला. मग तिच्या मांडीवर असलेल्या आशूला तो खेळवत बसला. आता सगळे घरी पोहोचले. प्रीतीनं उंबऱ्यावर माप ठेवून गृहप्रवेशाची तयारी केली होती आणि अर्जुन मयुरी दरवाजात उभे राहिले आणि मयुरीला तिचा पहिला गृहप्रवेश आठवला. अर्जुनने स्वतःच माप ठेवलं होतं उंबऱ्यावर आणि ती माप ओलांडायला नकार देत होती, म्हणून त्यानं मिठीत उचलून तिला घरात आणली होती. आणि तेव्हापासून तिच्या भोवतीची त्याची रेशमी मिठी सुटली नाही. आणि ती माप ओलांडणार इतक्यात प्रीतीने हात आडवा लावला आणि म्हणाली, वहिनी आधी उखाणा आणि मग गृहप्रवेश. चला आधी नाव घ्या दोघेही. आणि आता मयुरी विचार करायला लागली की कोणता उखाणा घ्यायचा. आणि अर्जुन म्हणाला, मी पण घ्यायचा आहे का उखाणा? राहुल म्हणाला, हो तू सुद्धा घ्यायचा आहे उखाणा. अर्जुन म्हणाला, पण मला तर उखाणा येत नाही ना, मग काय करू मी? सचिन म्हणाला, इतर वेळी तर खूप शब्दाचे खेळ करतोस ना, तसाच शब्दाचा खेळ करायचा आहे इथे सुद्धा. यमक जुळवायचं आणि एक छोटीशी चारोळीची कविता करायची आणि वहिनीचं नाव त्यात घालायचं. झाला तुझा उखाणा तयार. चल कर पटकन तयारी. आणि मग मयुरी म्हणाली, मी घेते उखाणा. आणि ती म्हणाली, खान तशी माती अर्जुनराव माझे पती. खान तशी माती अर्जुनराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवून खूप छान नाव घेतलं म्हणून तिचं अभिनंदन केलं. आणि आता चैतन्य म्हणाला, अर्जुन आता तुझी बारी. एक छान नाव घे बरं, आपल्या रॉयल बॉयजच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि आता अति रती महारथी महाहुशार अर्जुनराव म्हणाले, खान तशी माती मयुरी माझी सौभाग्यवती आणि मी तिचा पती. आणि आता सगळे खूप मोठ्याने हसले. आणि सचिन म्हणाला, भाड्या तुला तुझी शब्दाची जादूकर म्हणालो होतो ना, तर तू इथल्या इथे शब्दाचा खेळ केलास होय. आणि कोमल म्हणाली, जिजू नाव चोरलं तुम्ही, दिस इज नॉट फेअर. अर्जुन म्हणाला, मेवणीबाई एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर अँड मॅरेज लाईफ. हो ना गं बायको, आणि नाव घेतलं ना त्याच्याशी मतलब आहे. आणि मी माझ्या बायकोचंच नाव चोरणार, दुसरं कुणाचं चोरणार? आणि त्यात काहीच चुकीचं नाही, कळलं? नवरा बायकोमध्ये सगळं अलाउड असतं. पण तरीही राहुल म्हणाला, अर्जुन ही चीटिंग चालणार नाही, तो दुसरं काहीतरी नाव घे तुझं कौशल्य वापरून. आणि वहिनी तुम्ही अजिबात त्याची मदत करायची नाही. आणि मग अर्जुन थोडा विचार करून म्हणाला, बरं ऐका. एक होती चिव, एक होता काऊ. एक होती चिव, एक होता काऊ. मयूराणीचं नाव घेतो, माझं डोकं नका खाऊ. आता पुन्हा सगळे हसले. आणि चैतन्य म्हणाला, वा 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 अर्जुन, जमतंय जमतंय, अजून एक नाव घे ना. अर्जुन म्हणाला, ए भाड्यानो आता आत येऊ द्या बरं, बास आता. अभि म्हणाला, अर्जुन यार घे ना अजून एक नाव, पुन्हा चान्स नाही ना असा येणार. आणि मग अर्जुन म्हणाला, बरं. आणि मग थोडा विचार करू लागला आणि म्हणाला, ऐका. हत्तीच्या अंबारीला मखमली झूल, हत्तीच्या अंबारीला मखमली झूल, माझी मयूराणी म्हणजे नाजूक गुलाबाचं फूल. आणि आता पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता अर्जुनरावांच्या सुपीक डोक्यातून भन्नाट भन्नाट उखाणे येणार होते. मग मेघा म्हणाली, अर्जुन भाऊजी अजून एक प्लीज. आणि अर्जुन म्हणाला, ओके चला. आणि विचार करून म्हणाला, निळे आकाश निळा सागर हिरवे हिरवे रान, निळे आकाश निळा सागर हिरवे हिरवे रान, मयूराणीचं नाव घेतो चावून तिचाच कान. असं म्हणून अर्जुननं तिथेच मयुरीचा कान चावला. आणि आता मयुरी फार शहारली आणि तिथेच तिने त्याच्यावर मोठे डोळे केले आणि त्याच्यावर चिडली. आता सगळ्यांना तर जाम मज्जा येत होती त्याचे उखाणे ऐकायला. आणि आता मितू म्हणाली, भाऊजी मस्त ऑसम, भाऊजी अजून एक नाव प्लीज. आणि अर्जुन म्हणाला, नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री,
नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री आणि मयूराणी माझी गृहमंत्री. आणि आता लता म्हणाली, भाऊजी आता अजून एक घ्या ना प्लीज. अर्जुन म्हणाला, आहे मुळातच सुंदर, पण आज दिसते खूपच गोड. मयूराणीच्या सौंदर्याला नाही कशाचीच तोड. आणि आता सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या आणि मग कोमल म्हणाली, जिजू किती सुंदर उखाणे आहेत हो, आणि नुसतेच मला येत नाही मला येत नाही म्हणत होता ना. आणि राहुल, खरी मदतीची गरज ताईला आहे, जिजूंना नाही. जिजूंचे उखाणे ताईपेक्षा जास्त झालेत. राहुल म्हणाला, आता तूच बघ, माझ्या मित्राचं कौतुक मलाच काय सांगतेस. तुझी बहीण आहे ना, तूच बघ. आणि रॉयल लेडीज तुम्ही हरलाय बरं का इथं. आणि अर्जुन म्हणाला, आता बास झालं, अति नका करू, आता जा पटकन आणि हनीमूनची तयारी करा सुरू, कारण मयूराणीसाठी मी लागलोय झुरू. आधीच खूप उशीर झाला, आता आणखीन किती धीर धरू. असं अर्जुन म्हणाला आणि सगळे हसायला लागले. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी अर्जुन प्लीज प्लीज प्लीज, अजून एकदा असा गिल्ला केला. आणि अर्जुन म्हणाला, बाजूला व्हा भाड्यांनो, दिसत नाही का आशूसुद्धा कडेवर आहे आमच्या, कंटाळलाय बछडा माझा. आणि मग प्रीतीने त्या दोघांचंही औक्षण केलं. अर्जुनने मयुरीचा हात पकडला आणि मयुरीने माप ओलांडलं. आणि पुन्हा एकदा सौ मयुरी अर्जुन कामत म्हणून घरात आली. आणि अगोदर दोघांनीही आशूसोबत आईबाबांचा आशीर्वाद घेतला. अर्जुनने त्या दोघांच्या फोटोसमोर आशूला दाखवलं आणि म्हणाला, आई बाबा, तुमच्या बाळाचं बाळ कसं आहे, सेम टू सेम माझ्यासारखं आहे ना. आणि आता त्याचे डोळे पुन्हा भरून आले. मयुरीने पुन्हा त्याचा हात दाबला. पुन्हा दोघांनी देवांचा आशीर्वाद घेतला. 4 रॉयल लेडीज आणि प्रीतीने गाठ सोडण्यासाठी दोघांनाही सोफ्यावर बसवलं. आणि गाठ सोडताना मात्र मयुरीसुद्धा म्हणाली, आता प्रत्येकीने एक एक उखाणा घ्यायचा आहे बरं का. आणि मग पहिली आली प्रीती आणि तिनं नाव घेतलं, कपाळावर शोभते चंद्राची कोर, कपाळावर शोभते चंद्राची कोर, अजय रावांसारखा पती मिळाला, नशीब माझं थोर. आणि मग दुसरा हात लावला कोमलनं. तिनं लाजून राहुलकडे पाहिलं आणि म्हणाली, वरून रागीट असले तरी तसे नाहीत खरे, वरून रागीट असले तरी तसे नाहीत खरे, राहुल म्हणजे वरून काटेरी फणस पण आतून गोड गोड गरे. आणि तिचं नाव ऐकून राहुलला खूप मस्त वाटलं. मग लतानं गाठ सोडण्यासाठी हात लावला आणि सचिनकडे पाहून नाव घेत म्हणाली, रॉयल गँग मेंबर्स आहेत खूप वात्रट, आणि आमचे सचिनराव म्हणजे मुलकाचे भित्रट. तसे सगळे हसले. आणि सचिन म्हणाला, घाबरावं लागतं बाई बायकोला, नाहीतर डाळ शिजत नाही ना रात्री, किती पण जळ घाला. तशी लता खूप लाजली. मग आली मितू आणि तिनं आपलं शॉर्टकट स्वीट नाव घेतलं आणि म्हणाली, रोज इज रेड, स्काय इज ब्लू, अभि आय लव यू. आणि हे नाव ऐकून अभि हळूच राहुलच्या कानात म्हणाला, राहुल, लग्न झाल्यापासून हे 15 वेळा नाव ऐकलं आहे बरं का मी. तसं राहुल खूप मोठ्यानं हसला आणि हळूच म्हणाला, मग आता अजून 15 वेळा ऐकण्याची तयारी ठेव, कारण तुझं तिच्यावर आणि तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे माहीत आहे आम्हाला. मग आली मेघा आणि अर्जुन म्हणाला, मेघा, तू मितालीपेक्षा शर्ट नाव घे बरं. नाही म्हणजे तुझा नवरा 1 नंबरचा चेंगट आहे, त्यामुळे त्याच्या नावाचा उखाणा घेताना सुद्धा तू कंजूसपणा कर. आणि आता मेघा म्हणाली, फक्त चैतन्य. सचिन म्हणाला, फक्त चैतू म्हणाली असती तरी बरं झालं असतं. तसे सगळे पुढा हसले. आणि कोमल म्हणाली, असं नाही मेघा, उखाण्यात नाव घे तू सुद्धा. आणि मग मेघा म्हणाली, साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, चैतन्य माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा. आणि आता तिच्या या नावावर सगळ्यांच्या कडकडून टाळ्या वाजल्या आणि चैतन्यनं तर शिट्टीच वाजवली. आणि मग सगळ्या जणींनी मिळून अर्जुन आणि मयुरीची गाठ सोडली आणि मयुरी आशूला घेऊन बेडरूममध्ये निघाली. इतक्यात रॉयल लेडीजने तिला पकडली आणि म्हणाल्या, मयुरीताई, बेडरूममध्ये घुसायची काय इतकी घाई आहे, खूपच घाई झाली आहे वाटतं हनीमूनची. तसं मयुरी हसली आणि म्हणाली, गप्प बसा गं, मी आपली माझ्या सवयीप्रमाणे निघाली होते. मग लता म्हणाली, आता इकडे या, तिकडे जाऊयात, तयारी सुरू आहे. मग सगळ्याजणी सचिनच्या बेडरूममध्ये गेल्या आणि प्रीती निघायची घाई करायला लागली. अजय तर तयारच होता गाडी घेऊन. मग मयुरीने तिची ओटी भरली, हळदी कुंकू लावलं, तिला नमस्कार घातला
आणि अर्जुननं प्रीतीला निरोप दिला. मयुरीने आशूला भूक लागली म्हणून त्याला स्तनपान करायला सुरुवात केली. त्याची दुखलेली मांडी बर्फानं शेकली. मग राहुल म्हणाला, चला रे, आपलं राहिलेलं काम करूया. अर्जुन म्हणाला, ए भाड्यांनो, तुम्ही नक्की करणार काय रे? चैतन्य म्हणाला, युद्धभूमी तयार करतोय रात्रीच्या युद्धासाठी, वाघ आणि हरणीचं युद्ध. अर्जुन म्हणाला, मी येऊ का रणभूमीचा अंदाज घ्यायला? अभि म्हणाला, अजिबात नाही, तू इथेच बस. अर्जुन म्हणाला, यार मी एकटा काय करू इथं बसून, मला बोर होईल. चैतन्य म्हणाला, आता तू रात्रीच्या युद्धासाठी तुझ्या हत्याराला धार लावत बस. अगदी टोक दार. तसे सगळे पुन्हा खूप खूप मोठ्यानं हसले आणि पेंगत पेंगत दूध पिणारा आशू लट्ट दिशी हल्ला.